तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरामध्ये अवैध धंद्यांविरोधात जोमाने कारवाई करण्यात येत असून जिल्ह्यात कारवाईचा सपाटा लावल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रुक ते भेंडवळ रोडवरील एका दुकानाचे बाजूला असलेल्या एक्कावादच्या जुगारावर जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यामध्ये लाखोंचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीतील ग्राम गाडेगाव बुद्रुक येथे 27 जुलै रोजी संध्याकाळी भेंडवळ रस्त्याला लागून असलेल्या मोहन रौंदळकर यांचे दुकानाचे बाजूला जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांना मिळाली। त्यांनी लगेचच पोलीस पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले। पथकाने गाडेगाव बुद्रुक गाठून एक्कावादच्या जुगार खेळत असणाऱ्या 7 इसमांना रंगेहात पकडले असता त्यांच्या ताब्यातून मोबाईल, मोटारसायकल व नगद असा 1,05,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत मोहन किसन रौंदळकर, विठोबा कडुबा कांडेलकर, अंबादास पांडुरंग निलजे, गणेश दयाराम जाने, देविदास मोतीराम पवार, बळीराम मोतीराम निंबाडकर, संतोष वसंता गायगोड सर्व राहणार गाडेगाव बुद्रुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सदरची कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद अली, पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक गजानन मानकर, पोलीस कॉन्स्टेबल झालटे यांनी केली असून PSI राजकुमार कांबळे यांच्या तक्रारीवरून गाडेगाव बुद्रुक येथील 7 जणांविरुद्ध अपराध क्रमांक 365-25 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।